समुद्रपूरला एवढा जोरदार शिवजयंती साजरी झाली का पहा मग कशी झाली पहिलं तर शिवजयंतीची शिवसकाळी आपल्या गावातून सुरुवात झाली. पंकज मनोरप्पर चुना मारला आणि जग्गू भाऊन आपला ट्रॅक्टर रेडी केला. त्यानंतर आतिश म्हणे भगवा झेंडा तर पाहिजे. मग गेलो त्याच्या घरी आणि भगवा झेंडा घेऊन आला. इकडे आपल्या आजी आणि मोठे आईनं मस्त चाय मांडला होता. काम तर गावात निघणार होती रॅलीमध्ये लाठीकाठी भजनं आणि खूप वारकरी भजन पण होते. आणि त्यानंतर इकडे गणे आपला मस्त चाय वाटून राहिला होता. त्यानंतर इकडे सुजल भाऊ तर मस्त सॅमसंगनं झूम करून दाखवलं भाई एवढी क्लिअरिटी कुठंच नाही राहत. समोर जाऊन डोक्याला टीका लावला आणि मॅडम म्हणे पूर्ण शाळेच्या मुलांचा एक फोटो घे म्हणे. बस समोर गेलो तर आपला जॉन भाऊ मस्त इमली झटका चॉकलेट वाटून राहिला. काही म्हणा आपण वारकरी संप्रदाय एक नंबर भजन करते रे वा. गावची सकाळची रॅली निपटवून आपण निघालो मग समुद्रपूरसाठी. त्यानंतर आपले पतप्रमुख आपल्याला न्यायासाठी आले. तर चलो मग समुद्रपूर भगवा वादळ इज कमिंग सून. पंचमुखी गिरजा पार्वती. आनंदवन चौकातून आपले काही वादक लोक बसले आणि त्यानंतर आपण डायरेक्ट समुद्रपूरला पोहोचलो. दिलीप मंगल कार्यालय इथं आपली राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वात पहिले उतरल्यावर आपण गेलो पोहे खासाठी. काऊन दाबून भूक लागली होती आपल्याला. त्यानंतर ढोल वगैरे लावले आणि चाय पिऊन लागलो तयारीसाठी. मग तयारी केली आणि त्यानंतर पूजा वगैरे झाली. सगळ्यांनी आपापले ढोल बांधले आणि त्यानंतर वाजण्याला सुरुवात झाली. राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा. आपण वादन पण करतो आणि सोबत आपल्याला व्हिडिओ पण काढायची राहते. मग कसं तरी ऍडजस्टमेंट करायला लागते कुठून तरी. तुम्हाला काय वाटतं एवढं सगळं वादन झाल्यावर भगवादक थकणार? अरे नाही तर मग गेले सगळे नाचासाठी.